नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल ठाण्यातील वाल्मिकी समाज यांच्या माध्यमातून त्यांना आज सन्मानित करण्यात येणार आहे। आदरणीय मस्के साहब उपस्थित हुए समाप्ति करते हैं। यहाँ पे आपके स्वागत करता हूँ और हमारे महापुरुषों को पुष्पांजलि छत्रपति शिवाजी महाराज की परम पूज्य बाबा साहब अम्बेडकर अमर रहे। मैं सभी मान्यवरों से विनती करूंगा कि आसन ग्रहण करें। नक्कीच आपण बघितलं तर ठाण्यातील वाल्मिकी समाज यांच्या माध्यमातून शिवसेना खासदार संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल नरेश म्हस्के यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। आपण स्वतः बघितलं तर आयोजक माजी नगरसेवक पवन काशीनाथ कदम तसेच माजी उपमहापौर पल्लवी पवन कदम यांच्यामधून संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। कार्यकर्ताओं से हाथ जोड़कर विनती है, किसी भी तरह की चेंगरा चेंगरी ना हो। साहब हमारे ही है, हमारे ही बीच में है और समय दिया है समाज को, आप सभी का सत्कार और स्वीकार करेंगे। उनका वक्तव्य आधा रह गया था। आइए उपस्थित झालेले आहे त्यांचे जागतिक आभार मानू। मी 2 मिनिटांमध्ये संबोधतो। तर या ठिकाणी हे जे सभागृह आपण आमच्या समाजाला दिलेलं आहे हे फक्त वाल्मिकी समाजासाठी नसून या परिसरात राहणारे बौद्ध समाज आहे, मराठा समाज आहे, काठीवाडी समाज आहे, हा सगळा समाज या सभागृहाचा वापर करतो। त्यामुळे तुम्हाला आम्ही धन्यवाद देऊ। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे डेव्हलपमेंट आहे जवळजवळ 850 लोक आहेत। त्या 850 लोकांचं जे डेव्हलपमेंट होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला एनओआय मिळणार आहे आणि हे आमचं डेव्हलपमेंट जे होत आहे ते माननीय कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहे। गेल्या 50 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहत होतो
मी या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. सब यहाँ पर उपस्थित हुए हैं आदरणीय नरेंद्र जी मुस्के साहब, आपने ये विरासत हमको यहाँ पे दी है, उसके लिए समस्त समाज की तरफ से आपको तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद। मैं यहाँ मेरे वाल्मीकि विकास संघ के सभी वरिष्ठ नेतागण, सामाजिक कार्यकर्ता, उनसे विनती करूंगा कि आज सौभाग्य मिला है हमें पवन जी कदम साहब के मार्गदर्शन से, पल्लवी कदम मैडम जी के मार्गदर्शन से, ये समस्त महाराष्ट्र के लिए, ठाणे जिले के लिए बहुत ही गौरव की बात है कि साहब पहली बार सांसद चुनकर आए और सांसद चुनने के तुरंत ही बाद में सांसद रत्न का पुरस्कार मिलना हमारे महाराष्ट्र का गौरव है, हमारे ठाणे जिले का गौरव है। साहब आपको इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। ये सारे सांसद रत्न या कोई भी पुरस्कार सहज नहीं मिल जाते, उसके पीछे एक बहुत बड़ा संगठन का, अपने पक्ष का, अपने इंसानियत का बहुत बड़ा योगदान होता है, जिसके उपरांत आपको ये सम्मान मिला। उसी के सम्मान में सम्मान करने का कार्यक्रम वाल्मीकि विकास संघ ने किया है। हमारे सभी वाल्मीकि विकास संघ के माध्यम से सर आपको ये समाज रत्न पुरस्कार के लिए बहुत बहुत हार्दिक अभिनंदन, बहुत बहुत आज यहाँ पे आपको अपने समाज की तरफ से, वाल्मीकि विकास संघ की तरफ से यहाँ पे एक छोटा सा जायज सत्कार रख रहे हैं, उसे आप स्वीकार करेंगे और हमारे समाज पे अपना जिस तरह से डीके साहब ने उस पर आशीर्वाद रखा था, उसी तरह से आपको आशीर्वाद उससे रखेंगे, ऐसी आपसे नम्र अपेक्षा है। मैं सभी वरिष्ठों से विनती करूंगा कि सर का सत्कार करें। आदरणीय रामवीर जी पारकर साहब, यहाँ पे राजपाल जी मरोटिया कार्याध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष विजयपाल जी करौतिया साहब, राष्ट्रीय उपाध्यक्ष नीलकंठ जी घोष, महासचिव आदरणीय ओम प्रकाश जी मरोटिया, प्रधान महासचिव। तालियों की गड़गड़ाहट में पहले कॉल डाला जाएगा। बस के साथ आगे बढ़ो, बस के साथ आगे बढ़ो, और के साथ आगे बढ़ो, समोर समोर जिंदा साहब आगे बढ़ो। चलो चलो इधर आइए। बस हाँ, मोबाइल मस्कर साहब आगे बढ़ो, वाल्मीकि विकास सर्व येतात हाँ, एक मिनट हाँ सर ओके। बाकी कार्यकर्ता जिसको आगे आए, आओ ना। ओके मासी बस मैंने पहले ही कहा था कि कोई भी बीच में ना आए। अभी आओ यहाँ पे, अभी आओ सर मोबाइल सर थोड़ा मांगे बहुत बहुत धन्यवाद। और जिसका भी ये कार्यक्रम में हिस्सेदारी हो गई है, बहुत बहुत धन्यवाद। आप सभी मंच के यहाँ से थोड़ा सा
माननीय भारत रत्न गिरंगमान संस्था के अध्यक्ष राहुल जी पवार साहब से विनती करूंगा कि वो साहब का यहाँ पे आके सत्कार करें, ऐसी उनसे विनती। राहुल जी पवार साहब, भाई सोनावने। भाई विष्णु टाक, शाखा अध्यक्ष आदरणीय विष्णु जी टाक, वर्तक नगर शाखा अध्यक्ष, अपनी महिला शाखा अध्यक्ष को भी साथ में लाए। हो सर। वाल्मीकि विकास संघ विष्णु टाक। मुंबई प्रदेश दिलीप जी चौहान साहब। सर थोड़ा मागे आ जाना। अभी तो भूखे लेकर हरबंस सिंह चौहान, थाना शहर अध्यक्ष, वाल्मीकि विकास संघ। हरबंस सिंह चौहान, ले लो भूखे, है ना? थाना शहर कमेटी। आदरणीय सतपाल जी महरोल साहब। सतपाल जी महरोल। नेताजी सामने इधर नेताजी हम वाल्मीकि विकास संघ के माध्यम से जाहिर सत्कार आदरणीय नरेश जी मस्के साहब का पूर्णतः शांतता बनाए रखें, बड़ी ही विनम्रता से। हरबंस सिंह चौहान, वाल्मीकि विकास संघ, थाना शहर अध्यक्ष। मैं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय ललित जी मरोड़िया से विनती करूंगा कि वो भी अपने सत्कार कार्यक्रम में आकर आदरणीय मस्के साहब जी का सत्कार करें, ऐसे उनसे विनती। जिला अध्यक्ष परवीन जी खैरालिया। दिलीप जी चौहान साहब, मुंबई प्रदेश अध्यक्ष। आज और लोग इधर आइए, आगे पीछे ये इसी तरह से एक बार संस्था हुआ था इस सभागृह के भूमि पूजन पर। वही सभी कार्यकर्ता, समाज के सभी मान्यवर यहाँ पर उपस्थित, उन सभी के साक्ष्य में आदरणीय दिलीप चौहान जी संविधान की प्रत भेंट करते हुए परम आदरणीय नरेश जी मस्के साहब को इसी सांसद में साहब को संसद रत्न मिला है। बहुत बहुत धन्यवाद। उसी तरह मुंबई अध्यक्ष दिलीप जी चौहान, उनकी कमेटी वाल्मीकि विकास संघ, आदरणीय मुंबई से आए हुए हमारे बिल्लू चौटेले साहब, राजा सावरिया साहब, उनसे विनती करूंगा कि वो मंच पर आए। आदरणीय बिल्लू जी चटोले साहब, राजा जी सावरिया साहब। इसी तरह कैब यूनिट अध्यक्ष यहाँ पर पूरी कैब की यूनिट आई है, उनसे विनती करूंगा। बैठो रवि जी चौहान, आ जाओ फटाफट। शिवसैनिक के हमारे पुराने शिवसैनिक आदरणीय पालिंडे साहब, वो भी साहब का सत्कार करेंगे। नेताजी नवी मुंबई बॉबी जी चटोले के शहर अध्यक्ष, आदरणीय राजा जी सावरिया, बिल्लू जी चटोले, वाल्मीकि विकास संघ,
नवी मुंबई येते आदरणीय बाबूजी चटोले, उनके माध्यम से सबका यहाँ पे सत्कार हो रहा है। धनंजय कोहली मागेली कोहलीवाला से हमारा संपूर्ण कोहली समाज यहाँ पर उपस्थित हुआ है, उनके माध्यम से आपका यहाँ पे सत्कार होगा। आगे पीछे कोई भी धक्का मुक्की ना करे। दादा दादा क्या 6 मिनट यहाँ पे सत्कार करते हुए सांसद जी का मेरे पास साहब साहब सब या कार्यक्रमाच्या आम्हाला मार्गदर्शन करून खूप सहयोग केला असे आमचे नेते आदरणीय पवारजी कदम आमचे मॅडम कदम मॅडम, मी यांना विनंती करतो की आपण त्यांनी पण साहेबांचा सत्कार करावा अशी त्यांच्याकडे विनंती। हा तालियों की गड़गड़ाहट में ये अभूतपूर्व माहौल यहाँ पर। बहुत बहुत धन्यवाद साहब। मैं सभी से विनंती करूंगा कि सभी आसनित हो जाएं, सभी अपनी अपनी जगह पर बैठ जाएं, मंच की तरफ कोई झुकाव ना रखें, सारे मंच से दूर हो जाएं, कृपा करें। सर, मैं विनंती करूंगा हमारे विभाग प्रमुख श्री पवन कदम साहब से कि वो अपना यहाँ पे हमें मार्गदर्शन दें और हमारे समाज को आपसे बड़ी अपेक्षाएं हैं, वो भी आप यहाँ पे थोड़ी सी हमारे लिए दृष्टि रखेंगे, ऐसे आपसे विनंती। आज आपण या ठिकाणी सर्वजण आपले लोकप्रिय खासदार अपने सांसद माननीय नरेश जी मस्के साहब, इनको जो संसद रत्न पुरस्कार मिला है, इस अवसर पे उनका स्वागत और समारोह करने के लिए हम लोग सब जन यहाँ एक जमे हुए। मैं थोड़ा मराठी में बोलूंगा, हिंदी में तो आता है, आप सब समझ पाएंगे। ज्यादा हिंदी अगर कोई बोलूंगा बिगड़ गया तो आप लोग नहीं सर, आप मराठी में बोलिए। आज आपण या ठिकाणी खासदार नरेशजी मस्के साहेब यांचं संसद रत्न हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपण त्या ठिकाणी स्वागत करण्याकरता समाजाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। महर्षी वाल्मिकी समाज आणि या खाटर रोड मध्ये असलेले अनेक समाजातील घटक असे काटेवाडी समाज असो, बौद्ध समाज असतील, मराठा समाज आहेत, त्या सर्व समाजातील लोकांना एक हक्काचं स्थान, छोटे मोठे कार्यक्रम करण्याकरता एक जागा उपलब्ध व्हावी याकरता आपले लोकप्रिय खासदार जेव्हा ठाण्याचे महापौर होते त्यावेळेला आपल्या समाजातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना जाऊन भेटले सभागृहात, त्यांना विनंती केली की आम्ही खाटण रोड मधले सर्व रहिवासी आहोत, समाजातील घटक आहोत, आम्हाला या ठिकाणी सभागृहाची आवश्यकता आहे। पल्लवी कदम उपमहापौर होत्या आणि सर्वजण सभागृहात असल्यानंतर आम्ही त्या सर्वांची सहमती दर्शवली आणि मस्के साहेबांचं एक धोरण होतं त्यावेळेला की लहान छोटे मोठे जे काय समाज घटक आहेत, ज्या काय संस्था आहेत किंवा जे काय समाज बांधव आहेत यांना कुठेतरी आपण आसरा देणं गरजेचं आहे। तुम्ही जर आनंदनगरला त्यांच्या कोपरीत त्यांच्या वॉर्डात प्रभागात गेला तर असे प्रकारचे सभागृह अनेक त्यांनी बांधले आहेत। सर्व समाजातल्या घटकांना त्यांनी समावेश केलेला आहे। मग ते बौद्ध समाज असतील, वाल्मिकी समाज आहेत, काटेवाडी समाज पण तिथे आहे त्यांच्या वॉर्डामध्ये। त्याच्यामुळे समाजाची नाव काय असते हे आमच्या मस्के साहेबांना पूर्णपणे जाणीव आहे। मगाशी मस्के साहेब याच्या आधी विनोद भाल यांनी सांगितलं की मस्के साहेबांची सुरुवात भारतीय विद्यार्थी सेनेपासून झाली आणि विद्यार्थीच्या सेनेच्या चळवळीतून आजपर्यंत संसद पर्यंत जाण्याचा जो मान त्यांना मिळाला तो फक्त आणि फक्त गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मार्गदर्शन, यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेना नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन आणि यांचं सहकार्य याच्यामुळे ते शक्य होऊ शकलं. खासदार कसे असावे, खासदाराने किती संसदेत बोलावं, आपल्याला माहिती असेल समाजात बोलताना एक किंवा दोन जास्त तिघांनाच बोलायला संधी मिळते. चौथा जर बोलला तर आपणच सांगतो की आता तुम्ही बसा बस झाला. त्यामुळे एवढ्या मोठ्या संसद भवनामध्ये दिल्लीमध्ये अनेक वेळेला आपल्या ठाण्याच्या विषयांवरती, महाराष्ट्राच्या महत्वाच्या विषयांवरती जेव्हा बोलायचं असतं तेव्हा ती संधी सहजासहजी मिळत नाही. ती संधी मिळण्याकरता तेवढं कौशल्य, तेवढं स्किल आणि तेवढी कल्पकता त्या व्यक्तीमध्ये लागते आणि ती कल्पकता मस्के साहेबांनी तिकडे गेल्यानंतर एक वर्षभर आता ती सिद्ध करून दिली आणि आता एक वर्ष झालं त्यांच्या खासदारकीच्या त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे. वेळ कमी आहे, साहेबांना खूप कार्यक्रम आहेत पुढचे, म्हणून आपण मगाशीच कार्यक्रम सुरू केला. माझ्यानंतर फक्त आपल्या समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष पारकर साहेब बोलतील आणि नंतर मस्के साहेब आपल्याला संबोधतील. वाल्मिकी समाज असो, इतर समाज असो, या समाजाला काटन रोड परिसरामध्ये या समाजाकरता शिवसेनेने भरपूर भरभरून दिलेला आहे आणि तेवढंच या समाजानेही शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुरुवारी धर्मवीर आनंदीगे साहेब असताना सहदेव ढमाले आमचे नगरसेवक होते, नंतर विलास ढमाले नगरसेवक होते. त्यांच्या कारकिर्दीत ते वाल्मिकी समाजाचं कार्यालय दिघे साहेबांनी त्यावेळेला उभं राहून ते बांधून दिलं. आपण त्या पीर बाबा दर्ग्याच्या इथे जे बघता ते वाल्मिकी समाजाचं जे सभागृह आहे ते विलासजी ढमाले आणि सहदेव ढमाले त्यांनी साहेबांकडे विनंती केली आणि आपल्या समाजातील लोक केली आणि त्यांनी ते करून दिलं. त्यानंतर आमचा सत्पाल मेहरोल शिवसेनेचे उपविभाग प्रमुख आहेत, दिघे साहेबांचे लाडके, मस्के साहेबांचे एकदम जवळचे कार्यकर्ते. त्यांनी सतत विनंती केली की या चौकाला, तेव्हा जवाहरबाग आणि जुनी महापालिका म्हणजेच ठाणे महापालिका होती, मुख्यालय केलं त्यावेळेस नव्हतं आणि त्यांनी विनंती केली सत्पाल मेहरोलने की या इथे या चौकाला महर्षी वाल्मिकी यांचं नाव द्यायला पाहिजे आणि त्याची आवश्यकता आहे. त्यावेळेला रमेशजी वैती आमचे महापौर होते आणि सत्पालने तो विषय लावून धरला आणि या चौकाला पहिल्यांदा महर्षी वाल्मिकी चौक असं नामकरण झालं. शिवसेनेने दिलेली दुसरी देणगी वाल्मिकी समाजाला. त्यानंतर परत समाज बांधवांनी विनंती केली की ह्या ठिकाणी त्यांचं तैलचित्र असावं, त्यांचा पुतळा असावा. मग या ठिकाणी आपण त्याचा पाठपुरावा केला. त्यावेळेचे खासदार त्यांनी त्याचं नियोजन केलं आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपण त्यांचं या ठिकाणी सत्पालनीच त्याचा पाठपुरावा केला. इतर आपल्या समाजातील विनोद असतील, आमचा ओमवीर आहे, गिरीश मेहरोल आहे, सर्व लोक जे आहेत समाजातील त्या सर्वांनी त्याचा पाठपुरावा करून ती आपण मूर्ती त्या ठिकाणी बसवली. समाजाने अनेक गोष्टी आपल्याला केलेल्या आहेत. शिवसेनेने काय काय केलं याचा मी पाढा वाचत नव्हतो, पण तुम्हाला मी जाणीव करून दिली की समाजाने आपल्याला भरभरून, या विभागाला शिवसेनेने भरभरून दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे स्टेडियम मध्ये जो दवाखाना आहे, आयुर्वेदिक दवाखाना आहे, त्या दवाखान्यालाही महर्षी वाल्मिकी दवाखाना असं नामकरण करण्याचा ठरावही आमच्याकडे मस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच मंजूर झाला आणि त्याचं नाव पण आपण तिथे दिलेलं आहे. त्यानंतर मागे जो बस स्टॉप आहे स्टेडियमच्या इथे, त्या बस स्थानकालाही आपण महर्षी वाल्मिकी बस स्थानक असं नामकरण केले. त्याची निर्मिती अजून व्हायची, काही परिवहन तांत्रिक अडचणी आहेत त्या पूर्ण होती. असे अनेक गोष्टी शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला समाजाला शिवसेनेने दिघे साहेबांच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि मस्के साहेबांच्या माध्यमातून आपल्याला दिलेले आहे. परंतु आपल्या समाजाची काही बांधिलकी असते, समाजाचं कर्तव्य असतं. या ठिकाणी उपस्थित असलेले तुमच्या महाराष्ट्रातून आपल्या बरेच जिल्ह्यातून पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी आले, परंतु आपल्या विभागातलेही अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, नागरिक उपस्थित आहेत. म्हणून मी हा विषय आवर्जून या ठिकाणी काढला. हे सभागृह जेव्हा मस्के साहेबांनी आपल्याला बनवून दिलं, अनेक अडचणी होत्या, सहजासहजी असे सभागृह होत नाहीत. आपल्या विभागातला एकमेव सभागृह आहे
की ते मस्के साहेब महापौर होते म्हणूनच झालं, याचं झालं नाही. तर काही विधायक कामं करताना कधी कधी काही नियम आणि काही गोष्टी थोड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून कराव्या लागतात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी खंबीर नेतृत्व, कणखर नेतृत्व लागतं आणि सहजासहजी आपण पत्र दिलं आणि मागणी केली म्हणून झालं असं होत नाही. त्याच्यामुळे ते सभागृह झालं. ते सभागृह जेव्हा आपल्याला दिलं तेव्हा साहेबांनी, मस्के साहेबांनी क्लिअर सांगितलं होतं की हे सभागृह या विभागातल्या सर्व समाज घटकांना आहे. सर्व समाज, वाल्मिकी समाज असेल, काटेवाडी समाज आहे, बौद्ध समाज आहे, मराठी समाज आहे, इतर अनेक समाज आहेत आणि तसाच वापर या विभागातल्या सर्व समाजातील घटकांना आजपर्यंत झालेला आहे. त्याच्यामुळे मला अशी काही शंका वाटत नाही की कुणाला डावळलं, कुणाला आजपर्यंत नकार दिला की तुम्ही जे कार्यक्रम करू नका, कार्यक्रम करा, असं काहीच झालं नाही. मध्यंतरीच्या काळात थोडीशी डागडुजी होती, ती डागडुजी करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि तुमचं जे आंबेडकर सोसायटी आपली आहे, त्या ठिकाणी आपल्या कॉर्पोरेट रोडची मागणी होती, ते कॉर्पोरेट रोडही मस्के साहेबांच्या विशेष सहकार्याने आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून आपण तो कॉर्पोरेट 1 नाही 2 नाही तर 3 पदरी आपण तो रोड केला. समजलं, 3 पदरी रोड पूर्ण काम झालेलं आहे मस्के साहेब, त्या रोडचं पण काम पूर्ण झालं. त्या ठिकाणी ओपन जिमची मागणी होती, महापौर साहेब, मस्के साहेब महापौर असताना तो निधी उपलब्ध झाला, की ओपन जिमही आपण तुम्हाला त्या ठिकाणी करून देऊ. त्यामुळे तुम्ही काम सांगायची आणि आम्ही करायची, ही आमची बांधिलकी आहे, ही शिवसेनेची बांधिलकी आहे. त्याच्यामुळे कामाच्या बाबतीत तुम्ही निश्चित करा, परंतु बाकीच्या ज्या गोष्टी असतात समाजामध्ये, एका घरामध्ये, एका कुटुंबात अनेक गोष्टी थोड्या बहुत असतात. हायमास, आता मगाशी विनोदजीने गेल्या आठवड्यात हायमास सांगितलं मस्के साहेब, तो पण आपण तुम्ही सांगितल्यानंतर शुभांगी केशवानींनी तो पण हायमास ते उपलब्ध करून देतात, ते पण 1-2 दिवसात त्या ठिकाणी लागेल. त्यामुळे अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मला विनोदजींनी आणि ओमवीर आपला उपविभाग प्रमुख त्यांनी सांगितलं की आपण सत्कार समारंभ घ्यायचा आहे. माझ्या मनात थोडी प्रश्न आला की सत्कार समारंभ घ्यायचं म्हणलं काय परत काय मागणी असेल का काय, परंतु मागणी नसावीच असं माझं मत आहे. आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला काय आणखी करायचं आहे, या इकडचं एक वेगळं प्रकारचं प्लॅनिंग शिंदे साहेबांच्या माध्यमातून होत आहे. त्या स्टेडियमचा काही भाग ते तुम्हाला मस्के साहेब सांगतील आणि त्याच्यामध्ये आपण कसे समाविष्ट होऊ तो भाग नंतर जाईल. मस्के साहेब असतेच आपल्या तिकडे हक्काचे म्हणून आणि तो नियम 3 ते सर्व कायद्याच्या चौकटीत बसून ते करणार. त्याच्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. आपण मागणी त्यांच्याकडे करण्यापेक्षा आम्ही आपल्या करता बांधील आहोत. अध्यक्ष महोदय, शिवसेनेच्या बांधील आहोत ही शाश्वती देण्याकरता आणि त्यांना जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार ठाणे महापालिकेचं सभागृह गाजवल्यापासून ते संसद गाजवण्यापर्यंतचा इतिहास तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या समाजाच्या वतीने तर आपण सत्कार केला, शिवसेना विभागाच्या वतीने मी त्यांचं जाहीर आभार मानतो आणि जास्त वेळ न घेता मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करून नंतर मस्के साहेब बोलतील. परंतु समाजाला मी स्पष्ट भूमिका माझी आहे, शिवसेनेच्या माध्यमातून आहे की समाजाने आता शिवसेनेच्या पाठीशी आणि मस्के साहेबांच्या इलेक्शनच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला, लोकसभेच्या वेळेला आपण आपल्या त्या ठिकाणी समाजाची बैठक नरेशजी घेतली होती. समाजाची बैठक घेतली, सत्पालजी तुम्ही होता, सर्व होते, पदाधिकारी आपले होते. त्या सोसायटीमध्ये आपण मिटिंग घेतली, सर्व समाज बांधव आले आणि आपण एक सत्ता मतदान करण्याची जी भूमिका बजावली त्याप्रमाणे आम्ही आपले आभारी आहोत. हे तुम्ही मस्के साहेबांना कसं सांगितलं पण लोकसभेला, विधानसभेलाही आपण तेच केलं. परंतु त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या प्रमुख जबाबदार जे पहिल्या रांगेत बसलेले आहेत ते सर्व प्रमुख जबाबदार व्यक्ती आहेत आणि आम्ही तर काय निमित्त मात्र आहोत. तर तुम्ही सर्वांची जबाबदारी आहे की आपापल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना समजून सांगणं. तर आता मी या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. खूप खूप धन्यवाद पवार साहेब. मी विनायक सरला विनंती करेल की ते मस्के साहेबांचा सत्कार करतील. तसंच बाल संस्कार केंद्र समितीचे सर्व माझे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत, त्यांनी मस्के साहेबांचा सत्कार करावा अशी विनंती. पिंटू, यशराज, तिलक, अविनाश आणि भाई हमारे सभी एक बुक ले लो, एक अभी बाल संस्कार केंद्र समिति है सर. अभी क्या अनिल विनायक सर 2 शब्द तुम्ही बोला.
खासदार नरेशजी मस्के साहेबांना संसदरत्न अनिल भाई, मिळाल्याबद्दल अस्तित्व संस्था आणि वाल्मिकी विकास संघातर्फे मी अभिनंदन करतो. आम्हाला वाल्मिकी विकास संघामुळेच आम्ही नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आपण इथे वाल्मिकी समाजासाठी इथल्या विद्यार्थ्यांसाठी इथल्या गवळीकांसाठी आपण तासे चालवतो, मोफत चालवतो आणि त्याच्यातून आपण नाट्य क्षेत्राला कलाकार देण्याचा प्रयत्न करतो. आणि ह्याच्यामध्ये वाल्मिकी संघाचा मोठा हात आहे, कारण त्यांनी ही जागा आम्हाला निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. आणि त्याच्यामध्ये पवन कदम साहेब आणि पल्लवी कदम साहेब यांनी गेल्या वर्षी आम्हाला सहकार्य केलं होतं. त्याच्याबद्दल आम्ही त्याचे अभिवादन करतो, आभार मानतो. धन्यवाद. हमारे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष रामवीर जी बादशाह साहब को काफी समय हो रहा है, जल्द से अपने श्रोतों यहाँ पे रखें, ऐसी उनसे विनती. सभी महापुरुषों के चरणों को एक बार नमन. समय आगे जा रहा है, इसके लिए मैं सीधे ही बात पे जाऊंगा. स्टेज पर विराजमान सभी पदाधिकारीगण और हम सबके नाट के नेता खासदार सम्माननीय मस्के सर, आपको जो ये संसद रत्न पुरस्कार जो मिला, हम सबकी तरफ से, संपूर्ण वाल्मीकि समाज की तरफ से आपको खूब खूब बधाई, आपको शुभेच्छा. सर, आप मुझे ज्यादा नहीं बोलना है, बस दो बातें रखनी है. एक तो ये कि जब वाल्मीकि समाज किसी के साथ में होता है तो कहे दिल से होता है और वो आगे तरफ लेके चलता है. जिस दिन आपने यहाँ पहला एक ये मारा था भूमि पूजन पर, उसी वक्त मैंने कहा था कि सर नेक्स्ट टाइम आप खासदार बनेंगे, ये हमारा वादा है. दूसरा सर, अब आपके कार्यालय में तो हम मिलेंगे, लेकिन हम आपसे बस ये कहना चाहते हैं कि इस जो ये आपने हमें दिया, यहाँ पे जो हमारे बच्चे हैं, छोटे बच्चे या जो पढ़ना चाहते हैं, हम उनके लिए कंप्यूटराइज करना चाहते हैं. तो यहाँ पे क्योंकि इतने उसमें हो नहीं सकता, उसके लिए ऊपर के लिए जरूरत है. और एक लाइब्रेरी, जो गरीब बच्चे हैं बाहर से आते हैं पढ़ने के लिए, लेकिन उनके लिए कोई व्यवस्था नहीं हो पाती है. तो हम आपसे बस एक निवेदन है, हमारा प्रार्थना है कि अगर इसके ऊपर कुछ हो जाए तो बच्चों को कंप्यूटर सीखने के लिए भी मिलेगा और जो लाइब्रेरी हम देना चाहते हैं बच्चों को, वो एक आपके आशीर्वाद से हो सकता है. तो हमारा एक निवेदन है संपूर्ण वाल्मीकि समुदाय की तरफ से आपसे हमारा निवेदन है. दूसरा, आपको मालूम है कि जो हमारा मंत्रालय के ठीक वाल्मीकि चौक है, वो बीच में जो मेट्रो स्टेशन बना, हमारी लंबे समय से मांग थी. माननीय जो हमारे नेताजी है एकनाथ शिंदे सर, उनके पास भी हमारी फाइल है. हमने वहाँ पे अपने वाल्मीकि मेट्रो स्टेशन का नाम देने की मांग की थी उस टाइम से, लेकिन नहीं हुआ. ठीक है, कोई बात नहीं है, लेकिन हम ये चाहते हैं कि जो वो वाल्मीकि चौक हमारा है, महानगर पालिका ने पूरा ध्वस्त कर दिया. हम चाहते हैं कि वहाँ पे वाल्मीकि, भगवान वाल्मीकि जी की मूर्ति लगे और जिस प्रकार से हमारा चौक था वो उसी प्रकार से बन जाए. वो आपका आशीर्वाद हो जाए. मैं जाती समय नहीं देता हूँ, तो बाहर भी जाना है, मुझे मेरी बातें रखनी थी. तो मैं सर का एक बार तहे दिल से बहुत शुक्रिया, आपको धन्यवाद, शुभेच्छा. मुझे लगता है नेक्स्ट टाइम आप मिनिस्टर बनेंगे. जय हिंद, जय भारत. अभी आप सभी को बेताबी से इंतजार था कि हमारे मस्के साहब अपने साथ यहाँ पे रखेंगे. आप सभी ने अपनी अपनी बातें रखी, आपने सुना, उसके लिए आपको धन्यवाद. मैं आदरणीय नरेश जी मस्के साहब सांसद उनसे विनती करूंगा कि वो अपने वक्तव्यों में हमें अपना मार्गदर्शन दें, ऐसी उनसे विनती. सभी बैठ जाएं, सभी बैठ जाएं अपनी अपनी चेयर पे. वाल्मीकि विकास
मंच, संघ मंच, सेना सब एक ही है। आयोजित ये सत्कार सोहळा का कार्यक्रम, त्या उपस्थित रामवीर पार्चा राष्ट्रीय अध्यक्ष, ओम प्रकाश मजेटिया राष्ट्रीय प्रधान महामंत्री, राजपाल मजेटिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष, वीरपाल खरे मथुरा जिला अध्यक्ष उत्तर प्रदेश, ओमकार बर्नवाला राष्ट्रीय उपाध्यक्ष, विजयपाल करोतिया उपाध्यक्ष, और यहाँ के हमारे सब थाने के वीर विनोद पाल, ओमवार ढकलिया, नीलकंठ भोग, रणवीर पार्चा, राजपाल मजेटिया, विजय पाल, सतपाल मोरोल, गिरीश मेहरोल, हमारा नरेश और सभी उपस्थित महानुभाव, आज यहाँ मेरा सत्कार सोहळा आप लोगों ने आयोजित किया है। प्रथम मी अपन सर्वजण, आप सभी लोग त्या महामानवाचे अनुयायी आहेत, ज्याने आपल्या जीवनातला अंधार संपून प्रकाश आणि ज्ञानाचा एक अमर दीप प्रज्वलित केला, अशा महर्षी वाल्मिकी महाराजांना प्रथम मैं अभिवादन करता हूं। प्रथम मैं उनका पूजन करता हूं। आपको तो मालूम है कि महर्षि वाल्मीकि रत्नाकर नाम से एक दरोडेखोर करके प्रसिद्ध थे, लेकिन महर्षि नारद मिलने के बाद उन्होंने आत्मचिंतन किया, तप किया, और वही व्यक्ति ने पूरे समाज को, पूरे दुनिया को रामायण जैसा ग्रंथ कर दिया। और राम क्या है? भगवान की जय। राम का जीवन क्या है, क्या था, सभी दुनिया को जानकारी देने वाले महर्षि वाल्मीकि थे। उनके वजह से अपने को मालूम पड़ा कि आदमी की पहचान जन्म से नहीं होती, अपने कर्मों से होती है। ये महर्षि वाल्मीकि, उनकी वजह से पूरे समाज को मालूम पड़ा। मी महर्षि वाल्मीकि संदर्भात एवढंच म्हणेन, ज्यांचं जीवन ज्ञान, तप आणि धर्माला वाहिलेलं आहे, अशा महापुरुषांशी चरणी वाकून आपण आपलं आयुष्य सन्मानाने घडवूया, एवढंच महर्षि वाल्मीकि संदर्भात या ठिकाणी बोले। अभी पवन कदम उन्होंने बताया कि धर्मवीर आनंद दिघे साहब के वक्त से आप लोग हमसे जुड़े हैं। धर्मवीर आनंद दिघे साहब आपके समाज के ऊपर बहुत प्यार करते थे। वही परंपरा दिघे साहब के बाद में अपने सबके लाडले एकनाथ शिंदे साहब आगे लेके गए, और हम सब उनके अनुयायी अभी वो परंपरा कायम रखने की, आगे लेके जाने का काम हम लोग कर रहे हैं। या विभागामध्ये पवन कदम असतील, पल्लवी कदम असतील, शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी असतील, आपकी सभी कठिनाइयां, सभी जरूरतें पूरा करने की कोशिश करते हैं। मैं बोलता नहीं पूरा करते हैं, लेकिन पूरा करने की कोशिश करते हैं। 100% काम हम लोग नहीं कर सकते, लेकिन 80% तो काम हमारे लोग आपको दिए हुए आश्वासन, आपकी कठिनाइयां, आपके सुख दुख में जाने का काम हमारे लोग यहाँ करते हैं। मैं पवन कदम, पल्लवी कदम का खास करके मैं अभिनंदन करूंगा कि वो आप सभी लोगों के
परिवार से मिलजुल के काम कर रहे हैं। आपके परिवार में मिक्स होके आपके लिए काम कर रहे हैं। यहाँ के सभी धर्म के लोग हैं, सभी जाति के लोग हैं, उनमें जाके अपने आपकी सभी कठिनाइयां दूर करने के काम कर रहे हैं। आपने यहाँ मेरा संसद रत्न में हुआ, इसीलिए आप सत्कार का कार्यक्रम यहाँ आपने रखा, बहुत खुशी हुई अपने लोग। लेकिन इस संसद रत्न बनने के लिए जिन लोगों की मेहनत है उनमें सभी आप लोग हैं। नहीं तो मैं भी एक नगर सेवक करके काम कर रहा था, मेरे एरिया में भी नहीं। मैं जहाँ जो मनोरोग परमवाड़ी करके मेंटल हॉस्पिटल के यहाँ, वहां भी मैं वाल्मीकि साठेवाड़ी में छोटा सभागृह में वहां भी बनाया है। वहां भी गवर्नमेंट की जगह है, परमिशन लेके नहीं बन सकती थी, लेकिन हम लोगों ने बनाया और वहां छोटा मोठा काम, छोटे मोठे कार्यक्रम वहां हो रहे हैं। मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्या अनेक मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। म्हणून मी मंच, सेना, संघ हे जे म्हणालो हे ठीक है, ये रहना चाहिए, लेकिन जब वक्त आता है तो सभी ने एक साथ काम करना चाहिए, एक साथ होना चाहिए, समाज करके और भारतीय करके आप सब लोग एक साथ होना चाहिए। देश में क्या हो रहा है, देश में कैसा पाकिस्तान का आक्रमण हो रहा है, पाकिस्तान की जो कृत्य है वो आप देख रहे हैं। लेकिन अपना जो सरकार है वो अच्छी तरह से काम कर रहे हैं। पाकिस्तान को बता रहे हैं हम लोगों ने ऑपरेशन सिंदूर करके, अगर तुम हम पे गोलियां डालेंगे तो हम भी आपके ऊपर गोलियां डाल सकते हैं। ये हम लोगों ने वहां बताया। ये काम अपनी सरकार कर रही है। महाराष्ट्र में भी देवेंद्र फडणवीस रहने दो, शिंदे साहब रहने दो, उनके नेतृत्व में ये सरकार बहुत अच्छा काम कर रही है। ये सब हम लोग करते हैं। हमारा स्वार्थ कोई भी कुछ भी स्वार्थ नहीं रहता। हम राजकारणी है, पॉलिटिकल लोग हैं, हम बोलते हैं हमारा स्वार्थ नहीं है, स्वार्थ नहीं है, स्वार्थ नहीं, लेकिन थोड़ा थोड़ा तो स्वार्थ रहता है, किसी का भी रहता है। देखो, माँ बाप बेटे को बड़ा करते हैं, उसके लिए कष्ट लेते हैं, उनका भी स्वार्थ होता है कि बच्चा बड़ा होने के बाद हमें संभाले, ये तो होता है स्वार्थ। तो हम लोग आपके लिए काम करते हैं, तो स्वार्थ क्यों नहीं रखें? लेकिन स्वार्थ है हमारा। क्या स्वार्थ है? 5 साल हमारे लोग आपके लिए दौड़ के आते हैं। आप कोविड में देखा, जब बेटा बाप को नहीं देख रहा था, बीवी घर को नहीं देख रही थी, तब आपके लिए ये थाना में दौड़ रहे थे, शिवसैनिक वीर दौड़ रहे थे, पवन कदम दौड़ रहा था, एकनाथ शिंदे दौड़ रहा था, गणेश मस्के दौड़ रहा था। अपनी जान जोखिम में डाल के आपके पास ये लोग आ रहे थे। पूरे कुछ ना कुछ जो आपली ऐपत असेल त्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला ते लोक मदत करत होते। आता निवडणुका लागल्या, बरेच जण येतील, पिकनिक सुरू होतील, पार्ट्या सुरू होतील, लेकिन कभी कोई भी नहीं था। तब सिर्फ शिवसेना थी, एकनाथ शिंदे था, पवन कदम था, दूसरा कोई नहीं था। आपका वैक्सीनेशन होने दो, कुछ भी छोटा मोटा मदद होने दो, हॉस्पिटल में एडमिट करने का काम रहने दो। हमारे लोग हर एक काम के लिए हम लोग नहीं आते, लेकिन हमारे लोग पवन कदम, पल्लवी कदम, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, विभाग प्रमुख में नाम नहीं दे रहा, ये सब लोग आपके लिए दौड़ते। तो हम लोग स्वार्थ क्यों नहीं रखना चाहिए ना? फिर हमारा स्वार्थ पूरा करने का काम करेंगे कि नहीं आप? हमारा स्वार्थ ये भी है, जब 5 साल में एक बार चुनाव आता है तो आपका जो अमूल्य वोट रहता है वो बिना किचकिच करके, कुठलीही मनात शंका न येता बिंदास्तपणे, बिंदास्त हमारे धनुष्य बाण के लिए, जो प्रभु रामचंद्र का धनुष्य बाण है, जो वाल्मीकि महर्षि ने
सब दुनिया को प्रभु राम क्या है, जिनकी वजह से मालूम पड़ा वो प्रभु रामचंद्र का जो भविष्यवाण है, सिर्फ एक वोट हम लोग चाहते हैं। अगर ये स्वार्थ रखना गलत है तो आप बताओ, सही है ना? तो ये स्वार्थ हमारा रहता है। आप इसी तरह का प्यार, इसी तरह का आशीर्वाद हमारे लोगों के ऊपर रखो, यही विनती मैं यहाँ करता हूँ। मैं सबका आभार व्यक्त करता हूँ। आप लोगों ने भारी वोटों से मुझे चुन के दिया। 7,35,000 वोट मुझे मिले। दुनिया के 10 लोग जो है सबसे ज्यादा वोट मिले, उस पर ये तुम्हारा मेरे सब लोगों ने अच्छी तरह काम किया, लोगों के पास गया। मैं तो नरेश मुझके क्या है आपके लिए, अभी तो आप तो दिल्ली में रहते हैं, मैं तो पहले झोपड़पट्टी में रहता था, आप सबको मालूम। नहीं तो नरेश मुझके खाता होता ही नहीं था। नगर चौक बना, महापौर बना, उधर तक सीमित रहता था। लेकिन आप लोगों ने मुझसे प्यार किया, मुझे भारी वोटों से चुन के दिया, इसीलिए मैं खासदार हुआ। और इसीलिए ये संसद में आप लोगों ने इतना भारी वोटों से मुझे चुन के दिया, इसीलिए मैं वहां काम कर सका, महाराष्ट्र के देश के प्रश्न वहां पेश कर सका और संसद रत्न बना। अगर खासदार नहीं बनता था तो संसद रत्न नहीं बनता। और खासदार किसकी वजह से बना? आपकी वजह से बना। इसलिए मस्के साहब आगे बढ़ो, जिंदाबाद। इसीलिए मैं आपके सभी के प्रति आभार व्यक्त करता हूँ। ऐसा ही प्यार हम सबके ऊपर रखो। ये महर्षि वाल्मीकि के चरणी पर वंदन करता हूँ, विनती करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाल्मीकि। मुझे शिवराज्याभिषेक का कार्यक्रम सामने 9 बजे खत्म होने वाला है, तो वहाँ मुझे पहुँचने का है, इसीलिए मैं सबकी रजा लेता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मस्के साहेब. आपल्या या व्यवस्थापन समिती आहे आमची, त्यामध्ये बीरपत किलोजी भाल ओमबिरके ढकोळे यांच्याकडून आपला सत्कार होत आहे. आपण तो स्वीकारावा आणि नेहमी या पदाधिकाऱ्यांना आपण आपला आशीर्वाद असू द्या. मस्के साहेब या तिन्ही आमचे सभागृहाचे व्यवस्थापन समिती बघतात. साहेब काय सांगाल संसदरत्न पुरस्कार वाल्मिकी विकास संघ ठाणे यांच्या वतीने आज या ठिकाणी माझा सत्कार ठेवण्यात आलेला आहे. पवन कदम आमचे विभाग प्रमुख आणि आमच्या नगरसेविका पल्लवी कदम यांचं मार्गदर्शन या वाल्मिकी विकास संघाच्या मागे कायम असतं. वाल्मिकी विकास संघ कायम आमच्या पाठीमागे उभा आहे. त्यांचे सातत्याने काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून हा समाज आमच्या पाठीशी आहे. या समाजाच्या प्रति ऋण व्यक्त करतो आणि मी या सगळ्यांचे आभार मानतो. कदमचा आणि पल्लवी कदमचा स्वागत राहिला. हमारे पवन कदम साहब का सत्कार करें. मस्के साहब, यहाँ पे हम समाज की तरफ से आपका आश्वासन करते हैं कि भविष्य में आने वाले सभी चुनाव आपके पक्ष में होंगे. आपको उसके लिए हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाश्ता है, नाश्ता. दिव्यांग हृदय सम्राट यांचा जय असो. मस्के साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. क्या आएगा एक मिनट
काय सांगाल आज वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून खासदार नरेश मस्के वाल्मिकी विकास यांच्या वतीने वाल्मिकी समाजाच्या वतीने काटन रोड विभागाच्या सर्व समाजाच्या वतीने आज लोकप्रिय खासदार माननीय नरेश मस्के साहेब यांना संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तुम्ही बघा समाजातील सर्व घटक या ठिकाणी जमले होते. बराच वेळ ते साहेबांची वाट बघत होते. साहेब त्यांच्या व्यस्त वेळानुसार आले. त्यांचे मस्के साहेबांचे आणि या समाजाचे असलेले संबंध, त्यामुळे त्यांची बरेच दिवसापासून इच्छा होती की साहेबांचा आम्हाला सत्कार करायचा होता. वर्षपूर्ती पण झाली होती आणि संसद रत्न पुरस्कार मिळाला होता. हा योगायोग त्यांना जुळून आला आणि या कार्यक्रमाला विशेष करून वाल्मिकी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री रामवीर पारचा हे उपस्थित होते. या विभागातल्या स्थानिक नगरसेविका उपमहापौर पल्लवी कदम त्या होत्या. आमचे विनोदजी होते. परत ओमवीर ढकोलिया, दादा नीलकंठ खोत, नरेशजी आहेत. परत सतपाल मेहरोल, ही सर्व मंडळी या विभागातले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील. नाकापूरून वैभव ठाकूर आहे, गणेश धनंजय कोळी आहेत. ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. मोठा समाज या ठिकाणी जमला होता आणि साहेबांचा त्यांनी यथोचित सत्कार केला. विशेष करून हा समाज ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांशी निगडीत असलेला समाज आहे. त्याच्यामुळे या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याही व्यथा साहेबांसमोर काही मांडल्या. समाजाबद्दल असलेली बांधिलकी त्यांनी मांडली आणि त्यांनी आश्वासित केलं की यापुढे हा समाज पूर्णपणे शिवसेनेच्या खंबीर पाठीशी उभा राहील आणि मस्के साहेबांना संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजाच्या वतीने त्यांनी पूर्णपणे चांगला सत्कार केला, आयोजित केला आणि सर्वांना कृतज्ञता व्यक्त केली. धन्यवाद. सबसे पहले मैं संपूर्ण वाल्मीकि समुदाय की तरफ से माननीय कदम साहब का अभिनंदन करता हूं, क्योंकि कदम साहब ने हमको मस्के साहब तक पहुंचाया और वाल्मीकि समाज ने माननीय मस्के साहब को जो संसद रत्न पुरस्कार मिला, उसके लिए हमने साहब को यहाँ बुलाया था. भारी तादाद में समाज इकट्ठा हुआ और उन्होंने पूरी संपूर्ण समाज ने मिलकर के माननीय नरेश मस्के साहब का स्वागत किया. हम चाहते हैं कि इसी प्रकार से, क्योंकि ठाणे में जो महानगर पालिका या जो अपने विधायक हैं, जो संसद है, पूरा वाल्मीकि समाज, माननीय एकनाथ शिंदे सर, कदम सर और जो हमारे मस्के सर, उन सब के साथ में संपूर्ण वाल्मीकि समाज लगा हुआ है. क्यों? कि हमारे सब काम माननीय कदम साहब, पल्लवी मैडम, मस्के सर सब करते. जैसे हम आधी रात भी जाएंगे तो भी हमारे समाज का भला करके देते हैं. इसके लिए संपूर्ण वाल्मीकि समाज की तरफ से मस्के सर और बाकी सबका धन्यवाद. मॅडम काय सांगाल आज वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून खासदार नरेश मस्के यांचा संसद पुरस्काराने सन्मान केला आहे, काय सांगाल? आज वाल्मिकी समाजातर्फे आज मस्के साहेबांचा खासदार झाल्याबद्दल आणि संसद रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल आज जो सत्कार केला तो खरंच चांगला होता आणि सगळे भरपूर घटकातले समाजातले लोक इथे हजर होते. आणि हा जो सभागृह आहे तो नरेश मस्के साहेबांनी त्यांच्या महापौर निधीतून उपलब्ध करून दिलेला आहे. या सभागृहामध्ये विविध कार्यक्रम सगळ्या समाज एकत्र येऊन कार्यक्रम करतात आणि हा समाजाचा जो सभागृह दिले त्याचा चांगला उपयोग करतात. त्याबद्दल मी समाजाचा खरं आभार आहे. आणि हा पुरस्कार जो गौरव पुरस्कार याचा तुम्ही जे अभिनंदन केलं आहे आणि जो त्यांना मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही करत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबसे पहले थाना लाइव को धन्यवाद कि इस कार्यक्रम की जानकारी आप जन जन को देंगे. वाल्मीकि विकास संघ के माध्यम से आज हमारे इस महर्षि वाल्मीकि सभागृह में आदरणीय नरेश जी मस्के साहब, उनका यहाँ पे जाहिर सत्कार का कार्यक्रम हमारे विभाग के प्रमुख आदरणीय पवन कदम साहब, पल्लवी मैडम जी के माध्यम से यहाँ पे हमने संयुक्त रूप से वाल्मीकि विकास संघ के माध्यम से आज सत्कार का कार्यक्रम किया. ये सत्कार का कार्यक्रम करने का महत्व क्या था, उसकी जरूरत क्यों पड़ी,
मैं थोड़ा सा आपके माध्यम से लोगों को बताना चाहूंगा कि आज वाल्मीकि समाज को यहाँ पे अनेक नेता हुए, परंतु समाज को मूलभूत सुविधाएं देने में वो अनेक नेता विफल रहे। शिवसेना ही एक हमारी शिंदे साहब की जो शिवसेना है, जो हमारी दीगे साहब की शिवसेना है, उन्होंने हरदम हमारे दुख सुख में हमारा कंधे से कंधा लगाकर साथ दिया। आज इस सभागृह में जो हम यहाँ पर बैठे हैं, ये उनकी देन है, मस्के साहब की देन है, पवन कदम साहब की देन है, पल्लवी मैडम जी की देन है। इसी तरह हमने अनेक मांगनी सरकारों के सामने, महानगर पालिका के सामने रखी, परंतु हमें हमारे जो शासकीय दवाखाना है उसका जो नाम हमारे गुरु महाराज के नाम पे मिला, वो शिवसेना की देन है। हमें एक बस थामा है हमारा अपने स्टेडियम के सामने, उस बस स्टॉप को महर्षि वाल्मीकि जी के नाम से प्रचलित किया गया, वो भी शिवसेना की देन है। अभी हमारे बस्के साहब यहाँ पर हमें एक छोटा सा इशारा देके गए हैं कि हमारा स्वार्थ है। सर, आपका कोई स्वार्थ नहीं है, स्वार्थ हमारा है। हमें समाज की भलाई के लिए आपके सामने जाना है। अगर आप हमारे समाज की भलाई की ताकत अपने आप में पैदा करने चाहते हैं तो हमारे समाज ने भी खुलकर आने वाले इस नगर सेवक के इलेक्शन में, कोई भी इलेक्शन हो, सेना का साथ देना चाहिए, कंधे से कंधा मिला के उनको साथ देना चाहिए। ऐसा मैं वाल्मीकि विकास संघ के माध्यम से आप सभी को, शिवसेना के नेताओं को, मैडम को और पवन कदम को आश्वस्त करता हूं कि आने वाले इलेक्शन में ये वाल्मीकि समाज आपके पीठ पीछे एकदम मजबूती से खड़ा है। आपका आदेश सर्वोपरि होगा। और आप सभी ने इस कार्यक्रम में यहाँ पे आके जो मनोबल बढ़ाया, इस कार्यक्रम को सफल बनाया, आप सभी मान्यवरों का बहुत बहुत धन्यवाद। और आगे भविष्य में इस तरह का कोई कार्यक्रम होगा उसमें भी आप इसी तरह शिरकत करेंगे। आप ठाणे लाइव का बहुत बहुत धन्यवाद। सभी को जय वाल्मीकि, जय भीम, जय महाराष्ट्र।